नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अनुदान लाभार्थ्यांना कधी मिळणार. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने आपल्या वचननाम्यात ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनामध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी 1500 रुपये वरून 2100 रुपयेपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. हे आश्वासन लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. मात्र राज्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या योजनेचे मागील 3 महिन्याचे अनुदान अजूनही रखडलेले आहे. काही ठिकाणी पैसे मिळालेले आहेत तर काही ठिकाणी मिळालेले नाहीत. लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वयस्कर नागरिक आहेत जे मजुरी देखील करू शकत नाही. त्यामुळे या नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. लाभार्थ्यांना मागण्या या योजनेचे रखडलेले अनुदान त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. निवडणुकीनंतर सरकारी यंत्रणेवरील ताण कमी झाल्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणासाठी येणे आवश्यक आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय आणि संजय गांधी निराधार योजना यांची अनेक प्रलंबित प्रकरणे तहसील कार्यालयामध्ये आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे प्रकरणे निकाल काढता आले नाही, परंतु आता ती त्वरित सोडवावी. ऑक्टोबर पासून अनेकांना मानधन मिळालेले नाही. आर्थिक अडचणीमुळे वृद्ध नागरिकांना त्यांच्या जीवनात मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. कागदपत्रे जमा करताना अनेक अडचणी येतात आणि लाचे हस्तक्षेप ही होत असल्याने प्रक्रिया अधिक जटिल होते. ही सामाजिक सुरक्षा योजना अनेक गरीब, निराधार आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी जीवनाचा आधार आहे. काहींच्या मुलामुली नसल्याने त्यांचे पूर्ण संसार या मानधनावर चालतो. त्यामुळे लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान त्वरित त्यांच्या खात्यात जमा करावे. हीच विनंती निवडणूक संपल्यानंतर आता जनतेच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे आवश्यक व महत्त्वाचे आहे. योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अनेक गरीब कुटुंबांना आधार मिळेल. त्यांना समस्या काही प्रमाणात सुटेल. अशाच नवीन अपडेटसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स मी तुमच्यासाठी आणत राहणार. धन्यवाद.